हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आहे सोमवार आणि मी सोमवारचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते। तर पाहुणे वगैरे एकच दिवस आई वगैरे राहिले गेले, त्यानंतर काल आम्ही सासूबाईंकडे वगैरे गेलेलो, कारण मिस्टरांना रक्षाबंधनची सुट्टी नव्हती, म्हणून मग कालच जाऊन यायचं असं ठरलेलं आमचं। तर काल गेलो तर आमच्यासोबत तेही येताना आले होते, त्यामुळे आता पाहुणे थोडं जास्त किंवा माणसं जास्त आहे, काम ओव्हरलोड होते थोडंसं, तर त्यामुळे झोप वगैरे नीट होत नाही। तरीही मी आज 6:15ला उठले, कारण यांना टिफिन वगैरे द्यायचं होता, कारण पूर्ण आठवडा कंटिन्यू म्हणजे जास्तच काम होते। एकतर प्रवास वगैरे, रात्रीचं उशिरा झोप, सकाळचं लवकर उठायचं, त्यामुळे थोडंसं आज खूपच विकनेस वाटते थोडाफार। तर उठल्या इथं आधी मी पाणी गरम पिते, कारण पोट साफ होण्यासाठी। आणि तर गरम पाणी करत ठेवलेलं आधी, तोपर्यंत भांडी वगैरे लावून ठेवली आणि आता पाणी वगैरे पण काढून ठेवले आंघोळीचं। तर मला तुम्हाला गिझर शेअर करायचा होता, तो तर राहूनच जात आहे, तर त्या बघू आता 1-2 नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेन। तर आंघोळ वगैरे केली इथं मी, आणि आता आज पटकन भाजीची तयारी करते। तर टिफिन फक्त यांच्यासाठीच बनवायचा होता, आणि थोडं मुलांनी काय खाल्लं तर म्हणून। तर इथे मी सिंपलची भाजी बनवते। पहिला बटाटा छान भाजून घेतला 4-5 मिनटं, आणि मग त्याच्यानंतर इथं भेंडी जी आहे तर ती टाकून भेंडी असंच फ्राय करून घेते व्यवस्थित, आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी फक्त हळद टाकली। त्यानंतर मग चपाती वगैरे लाटून घेतली, आणि सकाळचं टिफिन जे होतं तर तो दिला बनवून। त्यानंतर मग माझ्यासाठी चहा वगैरे बनवून घेतला, सासूबाईंसाठी दूध वगैरे गरम केला, आणि मुलांना वगैरे पण दिलं। तर जावेचा मुलगा पण आला, त्यामुळे घरात आता 2-3 आहेत, तर थोडासा दंगा वगैरे जास्त आहे, त्यामुळे त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला लागत होतं। तर इकडं माझा चहा गुळाचाच असतो, तर त्यामुळे आधी चहा उकळवून मग थंड करून मग माझा घेतला। तर आता स्वयंपाक वगैरे लवकर झालेलं, तर थोडीशी दुसरं कामं होती। तर गूळ जो होता तर तो संपलेला होता, त्यामुळे थोडासा जो शिल्लक उरलेला, म्हणजे मी घरून घेऊन आलेले, तर तो त्याच्यामधलाच थोडासा उरला आहे, तर त्याचे छोटे पीस करून असा गूळ वगैरे कट करून ठेवला, आणि शेंगदाणे वगैरे पण फ्राय करून घेतले, कारण कूट जे होतं तर ते मोठं कूट होतं ते शिल्लक होतं, छोटं होतं तर ते संपलेलं। शेंगदाणे आधी नीट निवडून घेतले, कारण शेंगदाण्यामध्ये थोडेसे कधी तर किडके वगैरे असतात, किंवा थोडेसे असे काळे वगैरे असतात, तर ते कडवट लागतात, त्यामुळं मग निवडून घेतले आधी सगळे। थोडेसे भरून ठेवले, जे जास्त होत होते, म्हणजे 1 बरणी भरून ठेवली, थोडे उरलेले होते तर ते गरम करून घेतले, म्हणजे आता याचं कूट बनवून ठेवते। त्यानंतर मग चहा थंड झालता, त्याच्यात दूध घालून गरम करून घेतला, आणि आता फरशी पुसून घेतली सगळी। आणि फरशी आज थोडीशी जास्तच खराब झालेली, तर त्यामुळे थोडासा उशीर पण लागतो। मग हाताने पुसते, त्यामुळे थोडंसं आणखीनच जास्त उशीर लागतो, पण हाताने पुसल्यामुळे थोडं जास्त क्लीन निघतं असं मला वाटतं, म्हणजे जास्त कचरा वगैरे कुठं राहत नाही कधी बघा। पण मॉप वगैरे यूज केला तर थोडासा कचरा वगैरे राहतो असं मला वाटतं, त्यामुळे मी नेहमी हातानेच फरशी जी आहे तर ती क्लीन करते। फ्रेश वगैरे झाल्यानंतर मग आता इथं मी आधी देवपूजा करायला सुरुवात करते। तर देवपूजेची सुरुवात नेहमीप्रमाणे आधी दिवा लावून घेऊनच करते, आणि आज रुद्राभिषेक करायचं आहे, कारण आज आहे 3रा सोमवार, आणि आज आहे तीळ व्हायचे होते, तर त्यासाठी आता इथे मी पूजा तयारी करून घेते। तर बेल जे होते तर बेल पानं संपली होती, तर त्यामुळं जाऊन आणली ती, आणि फुलं आधीच आणलेली होती।
दुधामध्ये इथं केसर मिक्स केलं होतं आणि साखर होती, तर त्याच आता दुधाने, कच्च्या दुधानेच नेहमी अभिषेक करायचा असतो. कधी नसेल तर म्हणजे तापवलेलं दूध किंवा गरम केलेलं चालेल, पण शक्यतो कच्चंच दूध वापरायचं अभिषेकसाठी. तर आता इथं मी तेच दूध, कच्चं दूध घेतलं आणि आता प्रत्येक एका मूर्तीला आधी पाण्याने स्वच्छ धुवून मग नंतर अभिषेक करून परत एक वेळ स्वच्छ पाण्याने धुवून मग पुसून असं ठेवते. तर अशा प्रकारे प्रत्येक मूर्तीला मी अभिषेक करून अशी पूजा पूर्ण करून घेतली. सगळे देवतांना फुलं वगैरे वाहून घेतल्यानंतर मग सगळी आधी चंदन लावून घेते मी, हातावरतीच उगळते. चंदन उगवल्यानंतर मग लक्ष्मी म्हणजे देवी आहे तर त्यांना हळदी कुंकू वाहते आणि शिवपिंडीला जे आहे तर ते भस्म लावते. मग बाकी सगळ्यांना फक्त म्हणजे गणपतीला स्वामींची मूर्ती आहे, नंतर इथं बालाजीचा फोटो आहे, नंतर बाळकृष्ण, तर त्यांना फक्त चंदनच लावते. आणि साईबाबांची मूर्ती जी होती तर ती अशी फायबरची होती ती, आणि परीने मग ती असं खेळत खेळत तोडून टाकली होती, थोडीशी तुटली होती. तर त्यामुळे मग मी ती तशीच म्हणजे कालच गेले होते तर ती नदीत सोडून दिली. आणि आता इथं माझी पूजा जी आहे तर ती चालली. तर मी कधी जे आहे पूजेमध्ये म्हणजे जे काही व्हायचं आहे, तांदूळ म्हणा किंवा तीळ वगैरे, तर ते शक्यतो मंदिरात जाऊनच वाहत होते. पण आज कसं काय माहीत पूजेलाच मी तीळ जे होते तर वाहून घेतले आणि त्यानंतर मला आज मंदिरात जायला पण घडलं नाही. मग कदाचित आधीच मला देवाने तशी बुद्धी दिली असेल की घरीच सगळी पूजा करून घे म्हणून. पण पूजा छान झाली एकदम. अभिषेक वगैरे चालू होता तोपर्यंत इकडं मी शिवलीला ग्रंथाचा 11वा अध्याय परत वाचला आणि जे रोजचे जे पारायण चालू आहे माझं तर ते तर चालूच आहे. तर श्रावणामध्ये सगळ्यांना जरी शिवलीला अमृतचं पूर्ण पारायण जरी नाही जमलं तरी ॲटलिस्ट एका सोमवारी किंवा प्रत्येक सोमवारी फक्त शिवलीला अमृतचा 11वा अध्याय वाचला तरीही पूर्ण ग्रंथ वाचल्याचं किंवा पारायण केल्याचं फळ भेटतं आपल्याला. फक्त मनापासून आपण केलं पाहिजे ते. तर पूजा वगैरे झाल्यानंतर मग कपडे वगैरे धुवून घेतले मी आणि मग खिचडी वगैरे करून सकाळी थोडंसं खाऊन घेतलं. तर हे होतं माझं 1 पर्यंतचं रुटीन. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.